नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, रेशन कार्डमध्ये शासन खूप नवनवीन बदल करत आहेत। जे जुने अशा पद्धतीचे रेशन कार्ड होते ते सुद्धा बंद झालेले आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करून अशा पद्धतीचे नवीन रेशन कार्ड आलेले आहेत। सध्या रेशन कार्डची ई-KYC करणं हे प्रत्येक रेशन कार्ड धारकांना बंधनकारक आहे। त्यासाठी प्रत्येक दुकानदाराने आवाहन केले आहे की तात्काळ आपले ई-KYC करून घ्या। सुरुवातीला ही रेशन दुकानदाराकडे करण्यात येत होती, आताही ती करण्यात येत आहे, पण आता ती तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला तुमची ई-KYC तुम्ही करू शकता। तर बघा, त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून मेरा ई-KYC हे ॲप डाउनलोड करायचे आहे। आता बघा, हे ॲप जर तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केले असेल तर मग नेमकी ई-KYC कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मेरा ई-KYC ह्या ॲपवरती तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर बघा, हे ॲप ओपन होते। याच्यामध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे, सिलेक्ट स्टेट। याच्यामधून आपलं महाराष्ट्र आहे, मग महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन तुमचं चालू करायचं आहे। त्यानंतर इथं आधार नंबर तुमचा जो काय असेल तो मेन्शन करायचा आहे। आता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला याच आधारवरती एक OTP येईल की जो की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईलवरती तुम्हाला एक OTP येईल। तर बघा, या ठिकाणी OTP आलेला आहे आणि हा OTP आल्यानंतर जो मोबाईलवरती आलेला तो OTP या ठिकाणी 6 आकडे टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर कॅप्चा। तर बघा, या ठिकाणी जो काय तो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। तर बघा, OTP आलेला आहे। आता OTP आपण टाकून घेऊया। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसं तसं खाली टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, बेनिफिशियरी डिटेल्स आलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर जे राज्य असेल ते राज्य टाकायचं आहे। त्यानंतर कार्डचा RC नंबर येईल, डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर फेस ई-KYC याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट करून तर बघा, तुम्हाला ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचं पालन करायचं आहे। पूर्ण 5 स्टेप ओपन होतील। त्या 5 स्टेप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस करता येणार आहे। लोडिंग होत आहे। तर बघा, 2 स्टेप झालेले आहेत, त्यानंतर तिसरी पण झालेली आहे, चौथी पण झालेली आहे आणि या ठिकाणी 5 पण स्टेप पूर्ण झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिफिकेशन ॲडव्हर्टरीज म्हणजे ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं पालन केलं तर त्या चौकोनामध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि तिथं टिक मार्क केल्यानंतर प्रोसीड याच्यावरती जायचं आहे। आता बघा, तुमचा चेहरा बरोबर दोन्ही कान दिसलं पाहिजे अशा पद्धतीने धरायचा आहे। ज्यावेळेस हिरवा येईल त्यावेळेस तुमचं पूर्ण मॅच करते। ब्लिंक टू कॅप्चर म्हणजे तुमचं डोळं थोडं चमकून या ठिकाणी बघा पूर्ण हिरवा आलं पाहिजे, रेड आलं तर काहीतरी चुकीचं दाखवतंय। आणि या ठिकाणी बघा, आपलं बरोबर छायाचित्र घेतलेलं आहे आणि आपली ई-KYC झालेलं आहे। ई-KYC स्टेटस बघा, ई-KYC रजिस्टर सक्सेसफुली आणि टाईम आणि वेळसुद्धा आलेला आहे। धन्यवाद।